दिवसामध्ये कर्जत इथे मात्र आपल्या गावातील सुपुत्र खेळतोय. अभिमान असला पाहिजे आपल्या परिसरातील भिवंडी तालुक्यातील. प्रतीक पाटील मान फॉर्म टेंबिवली 16 चेंडूमध्ये 55 धावा ठोकून काढल्या. 6 फोर्स 4 षटकार आणि अशाने मात्र 55 धावा फलकावरती लावल्या या प्रतीक पाटीलनं. टायगर ऑफ टेंबिवली माझे गुणलेखानीच म्हणजे मगाशीच नाव सांगितलं तर नक्कीच ते नाव सुद्धा ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरनं आपल्याला पाहायला मिळतंय चंबीपाडा एंड कडनं गोलंदाजी मार्कवरनं अर्जुन. तर नक्कीच करण अर्जुनची जोडी जेव्हा जेव्हा समाजच्या माध्यमातून मी पाहिलंय तर मात्र अष्टपुलीचं काम त्यांच्याकडनं झालंय. यावेळी पहिला चेंडू अर्जुनकडनं. यावेळी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं दिशा पाहायला मिळाली. फक्त मुवमेंट केली गेली आणि क्लास देवी पद्धतीने चेंडूला मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी अर्जित केलं गेलं आणि धावाचा स्त्रीगणशा पाहायला मिळाला गेला मिस्टर अमर चव्हाण याच्याकडनं आणि त्याच्या साथीला रोहन चव्हाण पाहायला मिळतोय. तर नक्कीच टफ फाईट पाहायला मिळणार आहे. नक्कीच एक बडी मॅच हायस्कोरिंग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसातील. कारण 2 संघ तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच मात्र जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. यावेळी सुपर डिलिव्हरी अर्जुनकडनं 1 बाउन्स वर पण चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला चेंडू आउटस्विंग केला हुप जर विचार केला उजव्या थोडासा आतमध्ये येणार त्यानंतर मात्र 1 बाउन्स टाकला आणि चेंडू मात्र सर्व उचली घेतली करण कदमच्या हातात आणि 2 चेंडू मात्र डॉट स्वरूपाने हाताळले. षटक क्रमांक फर्स्ट चेंडू क्रमांक 3. यावेळी मात्र मॅग्निमिझम शॉट आहे. अप्परकटच्या साहाय्याने चेंडूला फक्त क्लिक केलं गेलं. वेगाने चेंडू आला. फक्त फिनिश केलं चौकाराने आणि मात्र नक्कीच चव्हाण पारा ब्रँडचा ब्रँडेड चौकार. यावेळी तिसरा चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं नजरेने आलं आणि फक्त पिक केलं गेलं. जसं तसं उत्तर दिलं गेलं. जेवढ्या ताकदीने तुम्ही मैदानात आहात तेवढ्याच आम्ही ताकदीने मात्र संघर्ष करू प्रयत्न करून तेच करताना मात्र चव्हाण पाटील तारीफ कर्मिया 2 फलंदाजांची सिंगल डबल चौकाराने धावफलक नेऊन जाऊन पोहोचते ते मात्र फलकावरती ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस 4 बॉल्स 7 रन्स. यानंतर राजेश भीमराव जाधव यांचं मात्र शाही सन्मान केलं जाणार आहे. निखिल बाबरे यांच्या हस्ते त्यांना मात्र सन्मानित केलं जाणार आहे. एक मात्र मायेची शाळ आणि मात्र पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं जाणार आहे. तर नक्कीच राजेश भीमराव जाधव साहेब यांचं मात्र शाही सन्मान होतोय. जोरदार टाळ्या मित्रांनो. डीजेच्या वाद्यावातनं मात्र त्यांचं शाही सन्मान केलं जात आहे. फलंदाज बाद झालाय. विकेट क्रमांक फर्स्ट पाहायला मिळाले तो मात्र मिस्टर रोहन. अमर हा फलंदाज बाद झालाय. नवी फलंदाज रोहन आणि धनंजय चव्हाण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अर्जुनच्या चेंडूवरती 1 धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने मात्र षटक संपले गेले फर्स्ट आणि धावसंख्येचा विचार केला 1 इन लॉस 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 8 धावत फलकावरती सॉरी कारण 8 धाव फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. एका साईडनं चिंबीपाडा संघ 2 हात करतं. एका साईडनं अर्जुनला गोलंदाजी मार्कवरती आणलं होतं. सर सेनापती आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपला बाले किल्ला लढ सज्ज असेल तो मात्र अर्जुन कदम. रवींद्र भालेकर साहेब यांचा सुद्धा शाही सन्मान केलं जात आहे. एक खूप चांगल्या पद्धतीनं डॅशिंग व्यक्तिमत्व सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला लाभले गेले. या सहकारची भूमिका एक चांगली व्यक्तिमत्व यांचं मात्र शाही सन्मान करतील निखिलजी बाबरे यांच्या हस्ते मात्र त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. जाऊयात सेकंड ओव्हरमध्ये. करण कदम फर्स्ट ओव्हर 1 बॉल्स. तर नक्कीच सुरेख चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता कारण फलंदाजाला रोखण्याचं काम केलं गेलं. एका साईडने धनंजय नव्याने मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहनला मात्र बंदिस्त करण्याचं काम केलं गेलं कारण फर्स्ट विकेटचा विचार केला तर अमर मात्र बाद झाला. पहिल्या रवींद्र भालेकर साहेब यांचं मात्र शाही सन्मान होतोय. आपण पाहू शकाल कॅमेरामॅनच्या केसमध्ये केलं जात आहे. नक्कीच पाहुणे आपल्याला लाभले गेलेत. मान्यवर त्या भागातील एक चांगलं व्यक्तिमत्व डॅसिंग पर्सनॅलिटी डॅसिंग व्यक्तिमत्व निखिलजी बाबरे साहेब यांच्या हस्ते त्यांना मात्र शाही सन्मान केलं जात आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक मान्यवराला या स्पर्धेच्या माध्यमातून भेट मात्र पाहायला मिळेल. सन्मान चिन्हाच्या माध्यमातून जे मात्र उपलब्ध करून दिलंय.
तर नक्कीच धावत मैदानच्या आतमध्ये नवीन फलंदाज धनंजय पाहायला मिळतोय, जो आता स्ट्राईक एंडवरती आहे. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच रोहन फलंदाजी मार्कवर फलंदाजी करत होता. आता जर विचार केला अर्जुनच्या, आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले आणि फक्त 2 धावा दिल्या गेल्या. एक गडी जर बाद झाला तर नक्कीच फलकावरती फक्त 11 रन्स पाहायला मिळतात. 2 मिनिटं जरा सामना थांबवायचा आहे आणि त्यानंतर मात्र मित्रांनो आठवण करून देणार आकडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 दिवसामध्ये तुमच्यापासून दूर ठेवला होता तोच मात्र आकडा स्कोरवरती ऑन द बोर्ड पाहायला मिळेल. 11 रन्स. जर 11 रनचा विचार केला तर भारताची भिंत म्हणून ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटला दिली, आता म्हणून कोच म्हणून काम करत आहेत राहुल द्रविड सर यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर मित्रांनो, विसरून जमणार नाहीये. कारण अनेक गोलंदाजांना, अनेक मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटला, कारण स्मिथ सारखा एक मात्र कर्णधार आणि मात्र डेव्हिड वॉर्नर सारखा एक कर्णधार मात्र नेहमी म्हणाला की राहुल द्रविड जेव्हा मैदानामध्ये येतील तेव्हा मात्र आमच्याकडे प्रश्नचिन्ह असायचा की कोणता गोलंदाज मात्र राहुल द्रविड सरांना मात्र बाद करेल. आणि म्हणून त्यांचा हा जन्मदिवस आणि हा शुभ आकडा त्यांचा लकी ठरला. क्रिकेटच्या आयुष्यातील, क्रिकेटच्या दुनियेतील त्या मात्र महा क्रिकेटरला राहुल द्रविड या सरांना मात्र सल्यूट असेल. जावत मैदानच्या आत करम कदमला आणलं गेलंय, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकून मार्क ठरलं गेलंय. पहिला चेंडू एलबी सुरबन हाताळला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाव, तिसऱ्या चेंडू चौकार, अशा धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ऑन द स्कोर बोर्ड 1 इन लॉस 16 धाव फलकावरती, 15 धाव सॉरी. दुसरं षटक पाहायला मिळते यावेळी मात्र क्लास मेड होती, मात्र देखना चेंडू पाहायला मिळाला, सोनेरी क्षण पाहायला मिळाला. नक्कीच हो नाही मध्ये येस नो मध्ये नक्कीच फलंदाज पाहायला मिळतोय. रनआउटच्या माध्यमातून बाद. विकेट क्रमांक 2 बॅक टू पॅव्हलियन रोहन चव्हाण. हनुमान बाबरे यांचं मात्र शाही सन्मान केलं जात आहे. सागर बाबरे यांच्या हस्ते त्यांना मात्र सन्मानित केलं जाणार आहे. वाईट चेंडू आहे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं शेवटच्या दिवसामध्ये मान्यवरांचं मात्र शाही सन्मान केलं. त्यानंतर मात्र वाईट चेंडू हाताळला गेला आणि धावसंख्या 1 बहाल केली गेली. या गोलंदाज करण कदमनं मानफॉर्म चिंबीपाडा सर सेनापती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपला एक्सपिरियन्स मध्ये पणाला लावताना पाहायला मिळतोय. कारण अनेक वर्ष का दिली ग्रामीण क्रिकेटला, अनेक वर्ष का दिली चिंबीपाड्याला आणि अनेक वर्ष मात्र का दिली भिवंडी ग्रामीण, याचं मात्र प्रत्युत्तर आज मात्र करण कदमला मैदानाच्या आतमध्ये आपली सत्व परीक्षा द्यावी लागेल. कारण पहिला सामना आहे, जिंकलात तर मात्र यशाची बाजू पाहायला मिळेल, हरलात तर मात्र पराजयाच्या बाजूने मात्र आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला जावं लागेल. 1 बाउन्स. चेंडू सुरेख होता, पंच इशारा करतील वाईट चेंडूचा. दिशान गोलने 1 बाउन्स ताकीद दिली गेली गोलंदाजाला करण कदमला आणि एकेरीने मात्र धावफलक वाढीत जाऊन बोल 17 अँड 17. आतापर्यंत चेंडू फेकून झाले या षटकातील षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. 3 चेंडू फेकून झालेत, अजूनही 9 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंगचा शेष पाहायला मिळतोय. कारण नाणेफेक विन झाल्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारली. आत्मविश्वास किती प्रबल असेल याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण दिलं गेलं चव्हाणपाड्याच्या कर्णधाराने. आता मात्र तेच काम करताना सुनील आणि धनंजय पाहायला मिळत आहेत. यावेळी नक्कीच सुरेख लाईनलेत पाहायला मिळाली. कमबॅक करते, कारण कमबॅक ही प्रवृत्ती मात्र क्रिकेट क्षेत्रातील, क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण आहे. कारण आपण जर विचार केला, भिवंडी ग्रामीणचा विचार केला, ठाणे जिल्ह्याचा विचार केला, एका साईडने विचार केला पालघर जिल्ह्यातील, हा चेंडू डॉट आहे. नक्कीच खूप सुरेख चेंडू हाताळला गेला. पुढे करण कदम राईट टॉप विकेटने पंचाना पार करतोय. यावेळी मात्र वेट अँड वॉच. चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं सरफ, तेवढंच चांगलं इफेक्ट पाहायला मिळतं. ऑटो कॅच पाहायला मिळाला. आतिश कदम याच्याकडनं मात्र सोप्पा झेल. देवीदास अतकरी यांचा मात्र सत्कार केला जाणार, शाही सन्मान केला जाणार आहे. जयेश भोर यांच्या हस्ते त्यांना नक्कीच एक माहीची शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून 2021चा मात्र स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केलं जाणार आहे.
जाऊयात मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक लास्ट फर्स्ट इनिंगचं राईट विकेटने वैयक्तिक पहिलं. यावेळी फलंदाज या क्रॉस झाला, काय कमालची मुवमेंट आहे. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. जैसी गेन वैसी नसीहत, बल्ला बोला 6 रन 6 धावा. डीजे करतोय कुठं आणि हवाई फायर करतोय कुठं. ऑन इज फायर झालाय मिस्टर भूषण चव्हाण, वन फ्रॉम चव्हाण पाडा. अटॅकच्या भूमिकेत बॅक टू बॅक त्याच क्षेत्रामध्ये फाईन लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. वाली मत तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नजरेनं आणि पहिलं 1 पाऊंड स्वरूपाने एकच धाव आणि एकेरी मात्र धाव फलक वाढेल आणि धावमध्ये फलकावरती 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 3 लॉस. 3 गडीच्या मधल्या 24 धावा फलकावरती टेंबिवलीचं मैदान पाहायला मिळतंय. एक अविस्मरणीय क्षण स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांना मान दिलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळाडूंकडनं खेळ होतोय. अशा पद्धतीचं ग्रामीण टेनिसमधनं आज युट्यूबच्या माध्यमातून सागर बाबरे, निखिल बाबरे असतील, सूरज बाबरे असतील, दीपेश चौधरी असतील, दिनेश भोईर, त्यानंतर गावदी विलियनचे सर्वच सभासद ज्यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं आणि युट्यूबच्या माध्यमातून या परिसराचं नाव आज मात्र उंचवलं गेलं, शिखरावरती ठेवलं गेलंय. यावेळी मात्र मुवमेंट चांगली नव्हती कारण टायमिंग साध्य नव्हतं आणि मात्र चेंडू येण्यामध्ये फलंदाची मुवमेंट झाली होती मिस्टर भूषणची, धनंजयची आणि फक्त एक धाव अर्जित केली लेग बायच्या स्वरूपानं. पंच आम्हाला इशारा करतात लेग बाईजनं आणि धावसंख्या धावली फलकावरती. शेवटचा षटक प्रगती होता त्याचा 25 धाव फलकावरती. कारण मी पहिल्या चेंडूपासून आधीच म्हणलं मित्रांनो, कारण हा सामना टफ फाईट होणार आहे, वार पलटवार होणार आहेत. एक तुम्हारी एक हमारी, काटे की टक्कर, काटे का मुकाबला यहाँ पर होता हुआ. सामने टीम है चौहान पाड़ा और उनके खिलाफ चिंबी पाड़ा. बड़ी मैच, बड़ा मुकाबला, अब आएगा लड़ने में मजा. तर रॅटम विकेटने गोलंदाज मार्कवरनं अतिशला आणलं गेलंय. शेवटच्या प्रगती पथावरती पुन्हा फलंदाज क्रॉस झाला होता, उजव्या शेवट शफल झाला, मात्र तेवढी मुवमेंट चांगली नव्हती आणि 1 बाउंड सोनी चेंडूला मात्र आपल्या खांद्याच्या रिझनमधनं सरळ ट्रॅव्हल केलं गेलं आणि मात्र खूप चांगल्या पद्धतीनं शतशम पाहायला मिळालं या शतशाकडनं. आणि जाऊयात मैदानच्या आतमध्ये या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आत्तापर्यंत 17 चेंडू झाले, नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट झाले असते, मात्र थोडंसं गच्चाळ शतशम पाहायला मिळालं आणि मात्र फर्स्ट इनिंग संपली गेली. 18 चेंडूच्या फलकावरती धावा लागल्या गेल्या. 26 विजयासाठी 27 धावांचं लक्ष असेल तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. गावती वीरन चषक 2021चा शानदार 16 अंतिम दिवस. डीजे पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2021चा शानदार सोहळ्यामध्ये ग्रामीण टेनिस समालोचक मी गणेश पांडव, तमाम क्रिकेट रसिकांचं, लहान मुलांचं, मान्यवरांचं टॉस साठी यायचंय. फिरिंगपाडा विपक्ष पालिवली आणि टॉस करणार ते म्हणजे देविदास सातकरी साहेब यायचंय टॉस करण्यासाठी. हर्ष पाटील सेकंड इनिंग आहे, दुपारचा 17ला सुरुवात होते आणि नाणेफेक आपले जोडले जाते हर्ष पाटील आणि त्यांच्या साथीला 2 मात्र कर्णधार पाहायला मिळतील आणि मान्यवर सुद्धा जातील. तोपर्यंत जाऊया आपल्या टॉस बॉक्स मध्ये, कॅमेरामॅन मध्ये नक्कीच कैद केलं जाणार आहे. मित्रांनो पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आई गावदेवी स्पोर्ट्स फिरिंगपाडा विपक्ष कन्या 11 पालिवली संघ. टॉस केला जातो तो म्हणजेच देविदास सातकरी साहेबांकडून. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे त्या ठिकाणी. पालिवली संघाचा कर्णधार तर विपक्ष फिरिंगपाडा. हर्ष पाटील आज जरा टाइम घ्यायचा नाही, नाणेफेक झाल्यानंतर फक्त 1 किंवा 2 प्रश्न विचारायचे आणि नंतर नक्कीच मॅच कडे जायचंय. फिरिंगपाडा संघाचा कर्णधार फास्ट या कारण अजून फायनल केलं पाहिजे. आज मेगा फिनालेचा दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. टॉसच्या एका बाजूने पाहायला गेलं तर दक्षिण एंटरप्राइजेस आहे, तर दुसऱ्या बाजूने सारा एंटरप्राइजेस. कॉल केला जाईल साहेबांच्या हस्ते.
यावेळेस मात्र कॉल केला गेलाय नक्कीच सारा एंटरप्राइजेस पाली संघाच्या बाजूने कॉल लागलाय. टॉस जिंकला काय घेण्याचा निर्णय असेल मित्रा? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय असेल. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ऑल द बेस्ट मित्रा तुझ्या संघाला सामन्यासाठी. तर आता जाऊया. टॉस हरला, टॉस जिंकला असतं तर काय घेण्याचा निर्णय केला असतं? फलंदाजी घेण्याचा निर्णय केला असता. आता मात्र तुमच्या मनासारखंच झालंय. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. ऑल द बेस्ट मित्र तुझ्या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे साथी समालोचक त्या ठिकाणी सचेत. धन्यवाद हर्ष. तर जाऊयात. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. सकाळच्या सत्रामधील शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका साईडने ग्रामीण टेनिसमध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा चिंबीपाडा संघ पाहायला मिळतोय. करण अर्जुनची जोडी इतिहास घडवणार का? कारण जेव्हा मित्रांनो इतिहास घडते तेव्हा मात्र काहीतरी घडताना पाहायला मिळालं. कारण शिवाजी महाराज इतिहास घडतं मात्र आज त्यांचं नाव पाहायला मिळालं तर मराठी भूमी मात्र पाहायला मिळाली नसती. त्या मानाच्या मुजरा असेल महाराजांना. ते नक्की जाऊयात मैदानच्या आता. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. फर्स्ट ओव्हर 18 चेंडू विजयासाठी धावा हव्या आहेत चिंबीपाडा या संघाला. 27 धावांचं लक्ष. 18 चेंडू 27 धावा ऑन द बोर्ड लावावे लागतील. करण कदम आणि मात्र अर्जुनची जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला. स्ट्राईकला मात्र करण कदम पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला अर्जुन कदम. दोन बंधू मात्र मैदानच्या आतमध्ये इतिहास घडून सज्ज असतील. सर सेनापती स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईकला अर्जुन कदम आणि गोलंदाज मार्कवरनं एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर गोलंदाज विनोद तरे चव्हाणपडा. पहिलाच चेंडू करण कदमच्या बॅट मध्ये फाईन लेगला सरळ झुडकावून दिला गेला आणि 1 बाउन्स 2 बाउन्स. करण कदम ब्रँडचा ब्रँडेड चौकार. डीजे बारकू निरगुडे यांच्यातर्फे मात्र करण आणि अर्जुनसाठी हॅट्रिक साठी 200 रुपयाचं बक्षीस. षटकार हॅट्रिक आली तर धन्यवाद. बबली सातवी यांच्याकडे लगातार 3 षटकारात 500 रुपयाचं बक्षीस आहे. करण आणि अर्जुनसाठी 300 रुपयाचं बक्षीस आहे. तर नक्कीच बक्षिसांची खैरात यावेळी मात्र करण कदमचा बॅट मात्र मिस टायमिंग शॉट आहे. मोठा मासा मात्र आपल्या जाळ्यात अडकला आणि मात्र बॅक टू पॅव्हलियन. करण कदम मिस्टर डेंजर झोन पासून वास्तवलं या गोलंदाज. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आई एकविरीचा उदय होताना पाहायला मिळतो मित्रांनो. आईचा आशीर्वादच्या माध्यमातून ये गाव ये क्षेत्र मात्र पाहायला मिळते. आज मात्र सुपर संडे ग्रँड फायनलचा दिवस बी फास्ट घाई करायची आहे. कारण मान्यवर आपल्याला सकाळपासून लाभतायत. आपलं मात्र रजा घेत आहेत आणि मात्र संध्याच्या सत्रातून अनेक मात्र मान्यवर आपल्याला लाभतील आणि स्पर्धेच्या माध्यमातून छान छान वाढवतील. कारण नक्कीच मित्रांनो पहिल्या दुपारच्या सत्रामध्ये माझा प्रेक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत आहे. करण कदमला बाद केलं, कमबॅक केलं गेलं. या गोलंदाज विनोदनं तारीफ करावी लागेल. कारण सुपर अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली, ब्लास्ट पाहायला मिळाले. आता मात्र नक्कीच अर्जुन आणि मात्र हर्षदवरती पूर्णपणे जबाबदारी आहे. हर्षद मात्र नॉन स्ट्राईक लेवली. मात्र अर्जुनच्या बॅटमध्ये बी क्लास फटका पाहायला मिळतोय. ऑटो स्ट्रोक आहे. मिडविकेटच्या डोक्यावर तेवढ्याच वेगाने 2 धावा अर्जित केल्या गेल्या अर्जुन आणि हर्षदनं आणि धावसंख्या 90 फलकावरती. 1 इन लॉस 2 रन्स. 1 इन लॉस 6 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. 6 धावा फलकावरती. 27 धावांचं लक्ष. चेंडू फेकून आतापर्यंत या षटकातील 3. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्या. अशा पद्धतीने 3 मात्र चेंडू आता पाहायला मिळाले. लगातार षटकार हॅट्रिकसाठी मात्र बबली सातवी यांच्याकडनं बक्षीस आहे. मात्र पुणे एकदा बॅक टू बॅक विकेट आणि 2 मात्र विस्फोटक फलंदाज बीकेच्या सुरुवात ज्यांच्याकडे पाहिले जातात ते मात्र दोन्ही बंधू बॅक टू पॅव्हलियन तंबूच्या अस्त्र्याला परत. मिस्टर अर्जुन कदम आणि करण कदम.
जावत मैदानात आजचा शेवटचा दिवस स्पर्धेच्या माध्यमातून तिन्ही संघ मात्र संध्याकाळच्या सत्राची वाट पाहतात, ज्याने खूप चांगल्या पद्धतीनं 3 दिवसामध्ये आपलं काम केलंय. फर्स्टमध्ये रावत्याचा वाडा संघ पाहायला मिळाला, वेळेला भान द्या, 15 मिनिटाची इनिंग असतील, पंच वारंवार त्या ताकीद द्यायचे. त्यानंतर स्वर्गीय लताई कांबे संघ पाहायला मिळेल. त्यानंतर कालच्या दिवसातील गाणे संघ पाहायला, अजून ते पाहायला ट्रॉफी चौथा संघ कोण असेल यावेळी नक्कीच निघाई काही पण निशाणा काही पण चेंडू येण्याची मात्र मुवमेंट चांगली झाली होती, मात्र शॉर्ट शिल्डन चुकीचं होतं, टायमिंग साध्य नव्हतं. या फलंदाज मिस्टर हर्षद पाटील आणि कल्पेश भगत मात्र नॉन सायकलला येऊन थांबल्या, कारण 2 मात्र महत्त्वाचे अडथळे दूर केले गेले. डी म्हणजे डेंजर झोन, डी म्हणजे डिफरंट, डी म्हणजे डायरेक्ट. क्रिकेटमध्ये सर्वात मोठं अपयशाचा हा शब्द मात्र पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टॅलेंट, टी म्हणजे टॅलेंट पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने मात्र क्रिकेटमध्ये अनेक लँग्वेजचा वापर केला जातो. येस नो वेट, हो नाही थांब. यावेळी चेंडूला मात्र लॉंगा रिझर्व सरळ उडून दिलं गेलं, पाहायला मिळते 1 बाउन्स स्वरूपानं. तेवढंच देखणं शतशः होत आहे आणि तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळते. तेवढ्याच वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि दुहेरीने मात्र ऑन द स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 इन लॉस 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक संपलं गेलं. फर्स्ट धावसंख्येचा विचार केला फलकावरती 8. तोपर्यंत घेऊया एक रेस्ट आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू डीजे. स्वर्गीय लताई जे स्टेडियम आपण पाहतोय त्याला जर षटकाराने जर हिट केलं त्या बॅनरला किंवा त्या स्टेडियमला, तर नक्कीच बबली भगत यांच्याकडनं मात्र नक्कीच 100 रुपयाचं बक्षीस आहे. तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं आज मात्र बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. संतगिरीचं वातावरण, दुपारचं सत्र 1:21 19 डिसेंबरचा दिवस या टेंबिवलीच्या मैदानावरती मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र ज्याची वाट मात्र माझा प्रेक्षक वर्ग सकाळपासून पाहत आहे, त्या प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेचा अनुभव पाहायला मिळतोय. यावेळी नक्कीच वेट अँड वॉच केलं गेलं, चेंडूला फ्लिक केलं गेलं. फक्त पाहिलं तर नक्कीच फाईन लेग रिझर्व तेवढ्याच मात्र देखणं हे फक्त पाहायला मिळेल. झेल टिपला गेलं, फलंदाजाला बाद केलं, बॅक टू बॅक मात्र विकेट पाहायला मिळते आणि अडचणीत सापडतो तो मात्र चिंबीपाडा संघ. आतापर्यंत 3 लॉस, फक्त 8 धावा फलकावरती. धन्यवाद डीजे. तर नक्की जाऊच मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं प्रगतीवरती 22ला आणले गेले. पहिल्या चेंडूत विकेट अटॅक पाहायला मिळाला आणि फक्त बॉलिंग अटॅकवरनं फलंदाजाला बाद केलं गेलं. आता मात्र नक्कीच फक्त एक धाव अर्जित केली गेली. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये गेला अतिश कदम आणि हर्षद पटेल यांच्यावरती मात्र जबाबदारी असणार. इथनं मात्र 27 धावा कशावर पूर्ण केल्या जातील आणि ऑन द स्कोरवर लावाव्या लागतील. या स्पर्धेत थांबायचं असेल या धावा मात्र पूर्ण कराव्याच लागतील, कारण रन चेसिंग कंपल्सरी आहे. जाऊच मैदानच्या आतमध्ये सामना तेवढ्याच रंगतदार पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, काटेका मुकाबला प्रत्युत्तर दिलं गेलंय. यावेळी मात्र चेंडूला उडवलं गेलंय. लॉंगॉन रिझर्व मध्ये पाहायला चेंडू मात्र बराच वेळ हवेत पाहायला मिळते. त्याचं बिग पाहायला मिळते, मात्र तेवढा होत नाहीये. नक्कीच फलंदाज बाद आणि फलंदाज मात्र हर्षद पटेल सारखा फलंदाजाला बाद केलं गेलं. विकेट क्रमांक 4 आपण पाहू शकाल. नंतर स्वर्गीय लताई व सुरेश बाबा स्टँड आपण पाहतोय, हे मात्र उपलब्ध करून दिलं हर्षदादा धोडे यांचं सुद्धा मी आभार मानतोय. आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ नक्कीच स्टँड उपलब्ध करून दिलाय, कारण कालचा दिवस मित्रांनो ज्या स्टँडला जर चेंडू जर लागला तर नक्कीच बबली
भगत यांच्याकडनं मात्र 100 रुपयाचं बक्षीस दिलं नाही कोणत्याही फलंदाजाला. आता मात्र अडचणीत सापडला तो मात्र चिंबीपाडा संघ, कारण दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. सेकंड इनिंगचे 9 चेंडू आणि फलकावरती फक्त 8 धावा आहेत. आता विजयासाठी 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष. राईट विकेटचा मारा चेंडू क्रमांक 4 घेऊन जाईल भावेश. यावेळी मात्र 1 बाउंस वर पण चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिफिकेशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द पेस, नाईस ऑफ द लेंथ पाहायला मिळाली. अटॅकिंग गोलंदाजी केली गेली. विनोदनं करणला बाद केलं, अर्जुनला बाद केलं. फलकावरती फक्त 4 धावा दिल्या गेल्या. त्यानंतर मात्र भावेशला आणलं गेलं आणि भावेशनं जर खूप चांगल्या काम केलं. आतापर्यंत 2 विकेट आणि फक्त 4 चेंडू डॉट केले गेले. 5 चेंडू सुरेख डॉट केला गेलाय. नक्कीच मात्र मिडन शेट हातात या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला मिडन शेट हात असेल का तो मात्र चव्हाणपाड्याचा या भावेशचं. भावेश गवारी अक्रमिक गोलंदाजी पाहायला मिळते. अविस्मरणीय क्षण पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अडचणीत सापडलाय चिंबीपाडा संघ. यावेळी मात्र डीप पॉईंट त्या रिझनमध्ये चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने मुवमेंट दिली गेली. फक्त दिशा दाखवली गेली आणि चेंडू निघून जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. अतिश कदम याच्या प्रत्येक षटकारास मात्र अमर कोहली याच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. तर नक्कीच ते मात्र उपलब्ध करून दिलं गेलंय. अमर कोहली एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. 9 तुरांचं स्थान आहे. नेक्स्ट वीक त्यांच्या टुर्नामेंट सुद्धा पाहायला मिळणार याच मैदानावरती. अमर कोहली आणि बबली भगत यांच्याकडनं मात्र त्या स्टँडसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. त्या स्टँडमध्ये चेंडू जर अदलला तर नक्की 100 बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचं जाऊया तर मैदानच्या आतमध्ये ग्रामीण टीमच्या माध्यमातून आपण भिवंडी असंख्यांचं नाव घेतलं तर मात्र एक महत्त्वाचा खेळाडू पाहायला मिळाला करण कदम सारखा. आणि आज मात्र एक खेळाडू पाहायला मिळत नाही तो मात्र मॅन फ्रॉम गणेशपुरीचा अशोक जाधव. याचं नाव घेतलं तेवढं कमी आहे. कालच्या दिवसामध्ये फ्रेंड्स क्लब आयोजित गोराडी टुर्नामेंटच्या माध्यमातून अशोक जाधवने मात्र धमाकूल घातला आणि मात्र टॉप 3 मध्ये मात्र जाऊन पोहोचलं तर गणेशपुरी टीम. गोलेवाला भैया याच्याकडनं मात्र 500 रुपये देणगी एक मोठं मन आहे. कारण सकाळी 17 पासून आपल्या घरापासून दूर इथे मध्ये दूरवरता येतात आणि मात्र पूर्ण कुटुंब मात्र सांभाळत असताना मात्र क्रिकेटवरचं प्रेम दाखवलं गेलं त्याला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानले जातात. गोलेवाला भैया याच्याकडनं 500 रुपयाची देणगी मात्र उपलब्ध करून दिली गेली. जाऊयात मैदानच्या आतमध्ये. अतिश नक्कीच प्रत्येक षटकारात 100 रुपये बक्षीस आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. आता हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळणार आहे. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्लोवर चेंडूचा वापर केला गेला. फलंदाजी रिॲक्शन जाणली आणि मात्र तंत्रशुद्धी मास्टर माइंड पाहायला क्लास पाहायला मिळाला तो मात्र नक्कीच अमरकडनं. कारण खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झाला. पहिला चेंडू हाताला पहिल्या चेंडू मात्र गडी बाद केला आणि फलंदाजी मार्कवरनं स्टँडमध्ये पाहायला मिळतोय डगआउटच्या माध्यमातून मिस्टर अविनाश भगत बॅक टू पॅव्हलियन. या स्पर्धेच्या माध्यमातून धुक्याची आठवण करून देणारे मित्रांनो क्षण. कारण थंडीचा मोसम पाहतात अन्न डिसेंबर महिना. नक्कीच या थंडीकडे गुलाबी हवेतमध्ये वसंत तांबडे चव्हाणपाडा यांच्याकडे विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस. म्हणजे आज मात्र संडे ग्रँड फायनलचा दिवस मात्र आज हिट होतोय या मैदानावरती. यावेळी या क्रॅश करायचा प्रयत्न केला होता. नक्कीच अतिशनं मात्र असफल ठरला गेला. आणि ज्या पद्धतीने मात्र मुवमेंट चांगली होती, रिएक्शन चांगलं होतं आणि मुवमेंट चांगली असताना मात्र चेंडू सुरेख हाताळला गेला. गोलंदाज मार्कवरनं या चव्हाणपाड्याच्या अमरनं प्रत्युत्तर दाखवलं गेलंय. वाटलं होतं बी स्कोरिंग हाय स्कोरिंग मॅच टफ फाईट पाहायला तसं काय होत नाही. मात्र वन साईड मॅच पाहायला मिळते. कारण काय अटॅकिंग भूमिकेत मात्र विनोद आला, भावेश आला, मात्र अमरला आणलं गेलंय आणि तेवढ्याच ताकदीने मात्र इथनं मात्र कमबॅक होईल का. कारण चेंडू फक्त बाकी 4 आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत 15. 4 चेंडू 15 धावा. 15 धावांच्या विरुद्ध 4 चेंडू एका साईडला चिंबीपाडा, त्याच्या विरुद्ध चव्हाणपाडा. यावेळी मात्र ब्लास्ट केला गेला. चेंडूला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा. कोणत्या क्षणी षटकार आला आणि 200 रुपये जमा
चेंडू महत्वाचा आहे. काय घडतंय काय बिघडतंय या मैदानावरती मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतंय युट्यूबच्या माध्यमातून. एक सकाळच्या सत्रामध्ये अंतिम लढत महाअंतिम लढत पाहायला मिळणार आहे. चव्हाणपाडा तेवढ्याच ताकदीने मात्र अतिशने दाखवून दिलंय. करण कदम नसेल अर्जुन नसेल तरी मात्र अतिश अजूनही मैदानच्या आतमध्ये आहे. 3 चेंडू नर धावा 9 धावा रन चेसिंग कंपल्सरी. प्रेक्षकांच्या नजरा फक्त सामन्यावरती लागल्या गेल्यात. ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून टेंबिवलीचं मैदान आज मात्र पाहायला मिळतंय आणि मैदानच्या आतमध्ये सामना तेवढ्याच कौशल्यजन्य रोमांचक भरा पाहायला मिळतोय. यावेळी काय बॅटची मुवमेंट आहे, हलकीशी मुवमेंट मात्र बॅटची. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न असेल नक्कीच अतिश जोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जातील आणि मात्र नक्कीच फलंदाज बाद आहे. अतिशला बाद केलं गेलं. एकच धाव आणि एकेरीने मात्र धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते ऑन द स्कोर बोर्ड. 5 लॉस 19 धावा 19 आकडा पाहायला मिळतोय. मध्ये मित्रांनो आजच्या दिवसातील तर नक्कीच फलंदाज वॉर्मअप करत धावत जायचं आहे. आता मात्र पाहिलं तर नक्कीच सामना रंगतदार पाहायला मिळतोय. अडचणीत सापडलाय तो मात्र नक्कीच चिंपीपाडा संघ. कारण मित्रांनो नक्कीच पाहायला मिळतंय अनेक समाजच्या माध्यमातून 2 चेंडू 8 धावा रन चेसिंग कंपल्सरी आहे. संकट येण्यापूर्वी संकट चिंता करत बसू नका. संकट येण्यापूर्वी संकट चिंता करू नका. लोक डासल्या घ्यायच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. म्हणजे संकट असं तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण टुर्नामेंटचा विचार केला की नक्कीच अनेक वेळा ग्रामीण टेनिसमधनं नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये गेलाय. विशाल बारफॉर्म चिंपीपाडा 2 चेंडू 8 धावा गोलंदाजी मार्क करणे ज्याने मात्र सामना पूर्णपणे झुकवलाय. 1 क्लास चेंडू आहे. A1 क्वालिटीचा चेंडू आहे. क्वालिटी गोलंदाजी चेंडू मात्र हाताळला गेला यावेळी. 1 चेंडू 8 धावा आणि मात्र काय चमत्कार घडेल का. कारण वाटलं होतं खूप चांगल्या पद्धतीने अर्जुन आणि करम सलामीसाठी आला होता आणि मात्र जेव्हा बॅकफुटला गेले आणि सामना पूर्णपणे मात्र चव्हाणपाड्या गोलंदाजाने मात्र आपल्या नावावरती केला. आता मात्र 1 चेंडू पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट केले गेले आणि सामना मात्र विनी झाला. तर चव्हाणपाडा संघ